शंकटेश्वर मंदिर गोदावरी पोळ्याचा सण संत श्री माऊली महाराज यांचा सप्त्याचं कार्यक्रम नवीन नेवरगावमध्ये दत्त मंदिरमध्ये चालू आहे. शंकटेश्वर मंदिर नेवरगाव शेवटचा श्रावण सोमवार 2 कार्यक्रम जुन्या नेवरगावतही कार्यक्रम पोळ्यानिमित्त चालू आहे, श्रावण सोमवार निमित्त चालू आहे. दत्त मंदिरामध्येही सप्त्याचा नियोजन कार्यक्रम चालू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीला पारायणाला 1 तासापूर्वी सुरुवात झालेली आहे. शंकटेश्वर मंदिरामध्ये वृक्षारोपण चालू आहे. 250 झाडं आलेले आहे. व्हिडिओ साहेब, ग्रामसेवक साहेब, पालतुरे सर, नारायण तात्या, विजयप्पा, गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, गावकरी, नेवरगाव हैबतपूर यांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ साहेबासमक्ष भाविकांची गर्दी, फराळाचं निवेदन. श्रावण सोमवार ह्या निमित्त अशा सुंदर प्रकारचे नेवरगाव, नवीन नेवरगाव, जुने नेवरगाव या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. भक्तांची गर्दी सकाळी 5 वाजल्यापासून महादेवाला पाणी घालणारे लोक, भक्तगण, भाविक मंडळी, लहान थोर मंडळी, शंकटेश्वर कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयऱ्या समान. अशा पद्धतीचा विशेष कार्यक्रम. भाग्याचा दिवस शंकटेश्वर कृपेने. झाडे लावा, झाडे जगवा. आत्ताच 10 मिनिटापूर्वी व्हिडिओ साहेब पालतुरे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं व भक्तांची गर्दी. जय गुरु चॅनल, बाळासाहेब पालतुरे, नेवरगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर या शंकटेश्वर मंदिरामध्ये भक्तगणांची अशा पद्धतीची सेवा. जीवनात माणसं स्वतःसाठी जगतात पण इतरांसाठी जगणारे असे आदर्श शंकटेश्वर मंदिराने दाखवून दिलेला आहे. स्वतःसाठी कोणीही जगतो पण इतरांसाठी जगलं पाहिजे. पुढील पिढीचा विचार करून वृक्षारोपांचं लागवड केलेली आहे. या ठिकाणी नारळाचे, वडाचे, चिंचीचे विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात येत आहे.
हं. चांगली हे झाडाची गाडी कधी होईल आलती काल आलती ना किती 200-250 झाडं असतील नाही का व्हिडिओ साहेब येऊन झाडं लावून गेले नाही का काय भारी काम झालं. हां तुमचं स्वच्छता अभियानचं काम चालतं ना हा तुम्ही पाहत असाल काम. हां पाहता ना काय हे जे पत्रवाळी केळीचे साल्ट हे जे पूर्ण तुम्ही अभियानामध्ये सामील असतात हो हो हां नाही 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 तुमचं स्वच्छता अभियानामध्ये कंटिन्यू असतात तुमचे आभार. ह्या पद्धतीचे लक्ष्मी आई मंदिरा पाठीमागे न्हाणीघराच्या समोर शेडच्या समोर अशा पद्धतीची झाडे लावण्याचा संकल्प स्मशानभूमीच्या कोपऱ्यापासून हे जे राशी गड्डे केलेले आहे हे गड्डे पूर्ण चिचीपर्यंत आणि इकडे नारळाचं झाडं इकडे पिंपळाचं वडाचं चिंचीचं अशा पद्धतीची झाडाची लागवड करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात झाडाला लावायला सुरुवात होईल. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा वृक्षवल्ली आम्हा सोयरी प्रमाण तुकाराम महाराजांनी जो अभंग लिहिलेला आहे त्या अभंगाचं अनुकरण नेवरगावकर हैबतपूरकर पंचकृषीतील जैनपूर बेलगाव हे लोक करत आहात. संतांचा सहवास हा जीवनाचा आधार. लक्ष्मी माता मंदिर नेवरगाव 2 वर्षापूर्वी हे मंदिर झालेलं आहे. छोटंसं मंदिर होतं हे पूर्णपणे सभामंडप पुढे झालेलं आहे आणि हे मंदिर पूर्ण होऊन या मंदिरात भाविक भक्तिभावाने आईची वंदना करतात. ओम शंकटेश्वराय नमः. जय हिंद जय महाराष्ट्र. बाळासाहेब वालतुरे. जय गुरु. जय हिंद जय महाराष्ट्र. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.